कुठल्या पुस्तकामध्ये आहोत? कोणी आठवण करून देईल? इपिस्करास पत्र इपिस्करा अध्याय 5. 2 अध्याय वचन, दुसरं वचनापर्यंत संपलेलं आहे, तिसरं वचन आजपासून चालू आहे. हालेलुया. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 2 पूर्ण झालेला आहे आणि तिसऱ्या वचनापासून आपल्याला आज पुढे मनन घ्यायचं आहे. आणि कदाचित ते लिहून ठेवलेलं आहे, त्याच्या नोट्स घेतलेल्या आहेत, त्यामुळे हिरे अंकलनी सुद्धा त्याच्या नोंदी ठेवलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना ते सोपं जातं. कारण मधल्या काही दिवसांमध्ये शनिवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवसांमध्ये आपल्याला बायबल क्विज, उपकार स्तुती आणि मग त्यानंतर आपल्या चर्चेसमध्ये जो काही मानना मिळाला तो आम्ही शेअर केला. आणि मग सोमवारची सुट्टी आपल्याला मिळाली. 4 दिवसांचा प्रदीर्घ गॅप पडला, नाही का? 4 दिवस आपण वेगवेगळे उपक्रम केले, ते आपल्यासाठी आशीर्वादित झाले. परंतु जेव्हा आम्ही विशेषतः वचनाच्या नोंदी घेऊन ठेवतो तेव्हा आम्हाला ते पुन्हा अभ्यासासाठी देखील महत्वपूर्ण ठरतात आणि उजळणीसाठी देखील त्या सहाय्यक आणि मदतपूर्ण ठरतात. प्रियानो, हालेलुया. 5व्या अध्यायाला आपल्या बंधूंनी सुरुवात केलेली होती आणि मग त्यामध्ये आम्ही काही गोष्टी शिकलो आणि मग त्या पहिल्याच वचनामध्ये आम्हाला एक बाब सांगितलेलं आहे, तुम्ही देवाची प्रिय मुले या नात्याने त्याचे अनुकरण करणारे व्हा, असं म्हटलेलं आहे. पौल त्यांना त्या ठिकाणी एक विनंती करतो किंवा त्यांना मार्गदर्शन करतो, सल्ला देतो आणि दिनचर्येकरता लावून दिलेल्या नियमांमध्ये तो त्या लोकांना असं सांगत आहे की तुम्ही देवाची मुलं झालेली आहात. आणि मग आता त्याची मुलं जेव्हा तुम्ही झालेली आहात तेव्हा ज्याची तुम्ही मुलं आहात त्याचं अनुकरण तुम्ही करा. म्हणजे तुमचा पिता जो आहे, तुमचा देव जो आहे, त्या देवाचं अनुकरण करणारे तुम्ही व्हा. म्हणजे कोण? आपला प्रभू येशू ख्रिस्त, नाही का? तो मानव म्हणून या पृथ्वी तलावरती जगला आणि तो जसा पावित्र्याने आणि शुद्धीकरणाने या जगामध्ये जीवन जगला, त्याच पद्धतीनं तुमचं आचरण असावं, अशा प्रकारे पौल त्यांना मार्गदर्शन करतो. आणि तो तुम्हाला आणि मला देखील ती गोष्ट प्रियांनो लागू होते. आम्ही देखील देवाची मुलं झालो आहोत, नाही का? आम्हाला देखील खंडणी भरून त्याच्या राज्यामध्ये दत्तक पुत्र असं बनवलेलं आहे. तुम्ही आणि मी त्याची मुलं, त्याची कन्या अशी झालेलो आहोत. आणि मग आता आमचं देखील कर्तव्य आहे की जसा ख्रिस्त या जगामध्ये चालला, जशी ख्रिस्ताने पित्याचं आज्ञापालन केलं, जसं ख्रिस्त पूर्ण पवित्र असा राहून जगामध्ये जगला, त्याच पद्धतीनं तुम्हाला आणि मला देखील पवित्र असं जीवन जगायचं आहे. निष्कलंक असं जीवन तुम्हाला आणि मला जगत राहायचं आहे. आम्हाला त्याचं अनुकरण करायचं आहे. कोणाचं अनुकरण करायचंय? ख्रिस्ताचं, देवपित्याचं अनुकरण करायचं. जगातील कुठल्याही इतर गोष्टींचं आम्हाला अनुकरण करायचं नाही. आमचा आदर्श, आम्हाला अनुकरण करण्यासाठी सर्वोत्तम उदाहरण कोण आहे? आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याचंच अनुकरण तुम्हाला आणि मला करत राहायचंय. तर दुसऱ्या वचनामध्ये प्रियानो तुम्ही आणि मी शिकलो की आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला, असं म्हटलेलं आहे. ख्रिस्ताने तुम्हावरती पहिली प्रीती केली आणि त्याने ती प्रीती केल्यामुळे त्याने त्याच्या प्रीतीचं परिमाण काय पटवून दिलं, तर त्याने आपला जीव आम्हासाठी देव केला. एवढं प्रेम त्याने आमच्यावरती केलं. आणि मग पौल म्हणतो की जसं त्याने तुम्हावरती प्रेम आणि प्रीती केलेली आहे, तसं तुम्ही देखील एकमेकांबरोबर प्रीतीने चाला, असं त्या ठिकाणी तो त्यांना सांगतो. आणि मग प्रीतीविषयी आम्ही अभ्यास केलेला आहे की प्रीती का गरजेची आहे? कारण देव प्रीती आहे. हालेलुया. देव प्रीती आहे आणि त्याने आम्हाला ती आज्ञा दिलेली आहे की आम्हाला तसंच एकमेकांबरोबर प्रीतीने चालायचं आहे. प्रीती काय काय करत नाही? व परवाच्याही क्विज मध्ये दादानी हा प्रश्न विचारला होता की प्रीती काय करते आणि काय करत नाही. प्रीती पाप करत नाही, प्रीती प्रेम करते. प्रीती प्रेम करते. येस. दुसरं सांगेल आता सगळ्यांनी नाही, सांगा. प्रीती सर्व काही प्रीती सहन फुगत करते. प्रीती फुगत नाही, प्रीती सर्व काही सहन करते, असं राऊत अंकल म्हणाले. प्रीती फुगत नाही असं नानींनी सांगितलं. अगदी बरोबर आहे. अजून प्रीती पापांची रात झाकते. प्रीती पापांची रास झाकते. हालेलुया. प्रीती पापांवर पांघरून घालते. देवाने आमच्या पापांवर पांघरून घातलेलं आहे. आम्ही देखील एकमेकांचे पाप प्रियांनो विसरायला पाहिजे, त्यांना क्षमा केली पाहिजे, त्याच्यावर पांघरून घातलं पाहिजे. ही रास आम्ही झाकून टाकली पाहिजे. अजून प्रीती बढाई मारत नाही. प्रीती बढाई मारत नाही. हालेलुया. अजून प्रीती फुगत नाही. प्रीती फुगत नाही. अगदी बरोबर आहे.
बाकी सदस्य प्रीती अंतर देत नाही. हालेलुया. प्रीती अंतर देत नाही. काही होऊ द्या, प्रीती अंतर देत नाही. ती नेहमी जवळ धरते आम्हाला. तिला आमचा विसर पडत नाही. आम्ही देखील एकमेकांना अंतर द्यायचं नाही. अगदी बरोबर. अजून प्रीती गैरशिस्त वागत नाही. येस, प्रीती गैरशिस्तीने वागू देत नाही किंवा वागत नाही. अगदी बरोबर आहे. हालेलुया. अजून दीपकांना काय म्हणत होतं? प्रीती ढोंग करत नाही. प्रीती ढोंग करत नाही. हालेलुया. अजून प्रीती अपकार स्मरत नाही. प्रीती अपकार स्मरत नाही. हालेलुया. पहा किती गोष्टी मिळत आहेत आपल्याला. अजून सांगा. सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते. हालेलुया. प्रीती सगळं काही खरं मानते, विश्वास धरते, नाही का? हालेलुया. अजून नक्की प्रीती नाही, सत्याचं पण हा प्रीती पोकळ डौल मिरवत नाही. पोकळ डौल आम्हाला मिरवू देत नाही प्रीती. हालेलुया. येस, प्रीती सत्यासंबंधी आनंदी असते आणि ती ती आनंद मानत नाही, सहन करते, आशा धरते, धीर धरते. प्रीती परोपकारी आहे, ती सहनशील आहे. हालेलुया. अजून काय? चिडत नाही, स्वार्थ पाहत नाही, गैरशिस्त नाहीये, नाही का? अजून बऱ्याच गोष्टी प्रियानो प्रीतीविषयी एक त्याच्या 13व्या अध्यायामध्ये आम्हाला इथे 7 वचनामध्ये पाहायला मिळतात की प्रीती काय काय करायला लावते आणि काय करत नाही. प्रियानो, आम्हाला त्या प्रीतीमध्ये चालणं आणि त्या प्रीतीमध्ये राहणं फार गरजेचं आहे. कारण देव प्रीती आहे. आम्ही जर प्रीती सर्वांगाने स्वीकारली प्रियांनो, तर आम्हाला नियमशास्त्र पूर्ण करता येतं. हालेलुया. आम्हाला आज्ञापालन करता येतं. कारण प्रीती ही सर्वोच्च आहे असं आम्हाला पाहायला मिळतं. या सगळ्या गोष्टी आपल्या बंधूंनी आणि सुजाताईंनी आपल्याला शिकवलेल्या. 3ऱ्या वचनापासून आज आपण पुढे करूयात. 3रं वचन कोणीतरी वाचा. परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. आमेन. हालेलुया. आणि मग या पुढे वचनामध्ये पौल त्यांना सांगतो की परंतु पवित्र जनांना जसं शोभतं त्याप्रमाणे तुम्हाला काही गोष्टी करायच्या. आणि मग त्यामध्ये तो म्हणतो की जारकर्म, अशुद्धता, लोभ यांचे तुमच्यामध्ये नाव सुद्धा निघू नये. हे करायचं तर नाहीच आहे, परंतु त्याचं नाव सुद्धा तुमच्या मुखात असू नये इतकं ते तुम्हाला वर्ष असावं असं पौल त्या ठिकाणी सांग. करणं तर आम्हाला उपयोगाचं नाही, फायद्याचं नाहीये किंवा त्या गोष्टी देवाच्या विरोधातल्या आहेत, परंतु पौल त्याच्याही पुढे त्याची तीव्रता तुम्हाला आणि मला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणतो की त्याचं नाव देखील तुमच्या मुखामध्ये असता कामा नये. आणि मग आम्ही पाहतो प्रियानो, तो म्हणतो की पवित्र जनांना जसं शोभतं त्याप्रमाणे. पवित्र जन कोण आहे? तो देवाने शुद्ध होण्यासाठी बोलावलेले. हालेलुया. देवाने शुद्ध होण्याकरिता बोलवलेले, कोकऱ्याच्या रक्ताने धुतले गेलेले, खंडणी भरून विकत घेतले गेलेले, ज्यांच्या पापांचं सगळी किंमत मोजली गेलेली आहे, जे आता निष्कलंक आणि निष्पाप नवी उत्पत्ती होऊन देवाची मुलं आणि देवाची कन्या असे झालेले आहेत. देवाचं नीतिमत्व आणि पवित्रता असा युक्त देवसदृश्य मनुष्य ज्यांनी धारण केलेला आहे ते सगळेजण प्रियांनो पवित्र जन आहेत. आम्हाला मागच्याच अध्यायामधल्या 24व्या वचनामध्ये त्याविषयी वाचायला मिळतं. पहा प्रियांनो, की तुम्ही सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व, पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. असं ज्यांनी ज्यांनी तो नवा मनुष्य धारण केलेला आहे, जे जे नवे झालेले आहेत, जे जे रक्ताने विकत घेतलेले आहेत, त्यांची खंडणी भरली गेलेली आहे, पापापासून शुद्ध झालेले आहेत, ते सगळेजण पवित्र जन आहोत. आम्ही आहोत का पवित्र जन? आम्ही विश्वासाने म्हणू शकतो का की आम्ही पवित्र जनांमध्ये आहोत? स्वकर्मांनी नाही प्रियांनो. हालेलुया. देवाच्या कृपेने तुम्ही आणि मी पवित्र जन ठरतो, कारण आमचा प्रभू पवित्र आहे आणि त्याने ते मोल देऊन आम्हाला पवित्र असं केलेलं आहे. हालेलुया. आणि मग पवित्र जनांना जसं शोभतं तसं तुम्हाला आणि मला आपली वागवर्तणूक ठेवायची. पवित्र जनांना काय शोभेल? पवित्र जनांना पावित्र्य शोभेल प्रियांनो. नाही का? नावामध्येच ती गोष्ट आहे.
जे तुम्ही आणि मी पवित्र केले गेलेलो आहोत, जी नवी उत्पत्ती आहोत, त्या तुम्हाला आणि मला शोभिवंत काय गोष्टी आहेत? पूर्ण शुद्ध असं आचरण आणि पूर्ण पावित्र्य. जसा देव पवित्र आहे तसं तुम्ही आणि मी पवित्र असणं हे तुम्हाला आणि मला शोभेल प्रियानो. किंबहुना याच साठी तुम्हाला आणि मला पाचारण करण्यात आले. ख्रिस्ताचं प्रतिबिंब पाडण्यासाठी, देवाचं आज्ञापालन करण्यासाठी आणि त्याचं गौरव करण्यासाठी तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. 1 पेत्र्याचा 2 अध्याय वचन 9 ते 12 मध्ये काय सांगतं, वाचा कोणीतरी. 1 पेत्र 2 अध्याय वचन 9 ते 12. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हाला दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. प्रियजनो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहात, त्या तुम्हाला मी विनंती करतो की जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रांत आपले आचरण चांगले ठेवा, यासाठी की ज्याविषयी ते तुम्हाला दुष्कर्मी समजून तुमच्या विरुद्ध बोलतात, त्याविषयी त्यांनी तुमचे सत्कर्मे पाहून समाचाराच्या दिवशी देवाचा गौरव करावा. आमेन. याच करिता आम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे. आमची सत्कर्मे पाहून स्वर्गीय पित्याचं गौरव व्हावं. हालेलुया. आणि त्याचे गुण तुम्हाला आणि मला प्रसिद्ध करता यावेत. आम्ही जगिक वासनांपासून दूर पळावं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी करायच्या आहेत. आणि हे जर गोष्टी आम्ही करत आहोत तर तुम्ही आणि मी पवित्र जन यामध्ये सहभागी होऊ शकतो प्रिय. अन्यथा जर आम्ही अजूनही जुन्याच गोष्टी, जुन्या स्वभावाकडे जर जात असू तर आमच्या पूर्ण पापांची खंडणी कदाचित भरली गेलेली नाही आणि आम्ही पुन्हा त्या अजून जुन्या गोष्टीतून सुटलेलो नाही आहोत. आम्ही नवी उत्पत्ती अशी झालेलो नाही आहोत. पौल या ठिकाणी त्या लोकांना आणि किंबहुना तुम्हाला आणि मला सुद्धा आज हे मार्गदर्शन करतो. तो म्हणतो, पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे खालील गोष्टी तुम्हाला करायच्या. कर्म, सर्व प्रकारची अशुद्धता आणि लोभ यांचं नाव सुद्धा तुम्हामध्ये आता कामा नाही. आता जार कर्माविषयी प्रियानो बऱ्याचदा पौलाने तुम्हाला आणि मला मार्गदर्शन केलं की जार कर्माची तीव्रता काय आहे, ते किती भयंकर स्वरूपाचं पातक आहे, त्याचं शासन काय आहे, जार कर्म म्हणजे नेमकी काय आहे, ते कोणाविरुद्ध पातक आहे आणि ते कशा संदर्भाने केलं जातं, या संदर्भाने बराच अभ्यास आजवर आम्ही केलेला आहे. त्याचं गांभीर्य देखील आम्हाला ठाऊक आहे. ते करायचं नाही असं पौल सांगतो, परंतु त्याही पुढे ती भावना अत्यंत तीव्र होऊन पौल त्याच्यावरती अजून भर देत आणि तो म्हणतो, करायचं तर लांबच, परंतु त्या गोष्टीचं नाव देखील तुमच्या मुखामध्ये असता कामा नये. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला एक गोष्ट सांगितली होती. तो म्हणतो की व्यभिचार करू नका अशी आज्ञा तुम्हाला ठाऊक आहे, परंतु काय म्हणतो तो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने तो व्यभिचार केलाच आहे असं तो म्हणतो. हालेलुया. ती भावना अजून तीव्र होते किंवा ती आज्ञा, तिची खोली अजून वाढते प्रिया. जार कर्म भयंकर आहेच, ते करणं त्याला मोठा गुन्हा आहे, त्याला दंडाज्ञा देखील आहे, परंतु पौल त्याही पुढे जाऊन तुम्हाला मला सांगतो, तो म्हणतो की त्याचं नाव सुद्धा आमच्या मुखामध्ये असता कामा नये. याच अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये प्रियांनो त्याचं गांभीर्य तुम्हाला मला सांगितलेलं आहे. 5वा अध्याय 5वं वचन कोणीतरी वाचा. कोणता? एफिस 5:5. तुम्ही स्वतंत्र हा? जिवंत एफिस 5:5 अंकल, राऊत अंकल, एफिस 5:5. अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्ती पूजक आहे असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही, हे तुम्ही जाणून आहात. आमेन. जाणून आहात काय? जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हे मूर्तीपूजक आहेत. आणि मूर्तीपूजकांना किंवा या गोष्टी करणाऱ्या असल्या कोणत्याही गोष्टी करणाऱ्यांना ख्रिस्ताच्या आणि देवाच्या राज्यात वारसा नाही. अधोरेखित केली गेलेली गोष्ट आहे. जारकर्माचं शासन, जारकर्माची तीव्रता, जारकर्माचा दंड इतका भयंकर आहे की तुम्हाला मला देवाच्या राज्यामधून बाहेर टाकलं जाऊ शकतं. आणि पौल म्हणतो,
की त्याचं नाव सुद्धा तुम्हामध्ये असता कामा नये. इतकं तुम्ही ते गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. इतकं गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याचदा ना या सहज होऊन जाणाऱ्या गोष्टी होऊन जातात आणि विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा प्रियांनो या गोष्टीला सहज मान्यता दिली जाते किंवा स्वतःच आम्ही ती गोष्ट मान्य करून पुढे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज नव्याने त्याचं गांभीर्य तुमच्या माझ्या समोर येत आहे की जर आम्ही पुन्हा नवे झाले असताना, आम्ही पवित्र जन असे झालेलो असताना जर जारकर्मामध्ये आम्ही आहोत तर आम्हाला देवाच्या राज्याचं वतन किंवा वाटा मिळणार नाही. तो वारसा आम्ही कदाचित गमावून बसू शकतो. आम्ही देवाची मुलं म्हणवली जाणार नाही. आम्हाला धिक्कार त्या ठिकाणी कदाचित सहन करावा लागेल असं म्हटलं. आणि ते मूर्ती पूजेसारखं आहे म्हटलंय. आम्ही म्हणतो की आम्ही मूर्त्या टाकल्या, आम्ही मूर्त्या काढून टाकल्या, परंतु अशा बऱ्याच मूर्त्या तुमच्या माझ्या जीवनामध्ये बऱ्याचदा निर्माण होत असतात. हट्ट देखील मूर्तीपूजेसारखा आहे. बऱ्याच गोष्टींचा हट्ट आम्ही धरतो, परंतु या ठिकाणी अजून त्यामध्ये म्हटलेलं आहे की लोभीपणा, अशुद्धपणा आणि जारकर्मीपणा हा देखील मूर्तीपूजेसारखा आहे. आणि जर आम्ही ते करतो तर आम्ही मूर्तीपूजक आहोत, म्हणजे आम्ही जुन्या अधिपतीच्या अधिपत्याखाली आहोत. आम्ही नव्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या जुवाखाली अजून स्वतःला आणलेलं नाही आणि मग आम्हाला वाटा मिळणार नाही. एफिस 4:19 आणि 20 मध्ये देखील आपण त्याचा अभ्यास केलाय. प्रियांनो, कोणीतरी वाचा एफिस 4:19-20. ते कोडके झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे, परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. येस, कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारच्या अशुद्धतेला स्वतःला वाहून घेतलेला आहे, परंतु पौल म्हणतो की तुम्ही ख्रिस्ताविषयी असं शिकलेला नाही. ख्रिस्ताकडून तुम्ही या गोष्टी शिकलेला नाही आहात. जर आम्ही कोडगे होतो, नाही का, सतत पापाच्या फसवणुकीने आमची अंतःकरणं कठीण होतात, आमच्या संवेदना बोथट होतात, त्या पापाची टोचणी आम्हाला लागत नाही, तर आम्ही त्याकडे ओढले जातो, आम्ही त्यामध्ये वाहत जातो. पौल आम्हाला म्हणतो वास्तविकता तुम्ही नवे झाल्याने ख्रिस्ताने तुम्हाला अशी शिकवण दिलेली नाहीये. ख्रिस्ताने तुम्हाला पूर्ण पवित्र जीवन जगण्यासाठी, शुद्ध जीवन जगण्यासाठी पाचारण केलेलं आहे आणि म्हणून तो तुम्हाला पवित्र जन असं म्हणतो. आणि म्हणून आम्हाला जारकर्मापासून पळ काढणं अत्यंत गरजेचं आहे. जारकर्म हे गंभीर पातक आहे, कारण 1 कोरिन्थ्याच्या 6व्या अध्यायामध्ये वचन 18 ते 20 मध्ये त्याचं गांभीर्य अजून आम्हाला सांगितलेलं आहे. प्रिया, देवाच्या राज्यात वाटा तर नाहीच, परंतु त्याच्याही पुढे ते गंभीर पातक सांगितलंय. 1 कोरिन्थ 6:18-20 कोणीतरी वाचा. जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे कर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो. तुमचे शरीर तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा. येस, जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढायचं म्हटलेलं आहे, कारण बाकी जे काही पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून करतो, परंतु जारकर्म हे तो आपल्या शरीराबाबत पातक करतो, पाप करतो म्हटलं. आणि जी शरीरं ख्रिस्ताने खंडणीवरून विकत घेतलेली आहेत ती आता त्याचं वसतिस्थान आहेत. आणि जो ती शरीरं किंवा ती मंदिरं भ्रष्ट करेल, ख्रिस्त तुम्हाला मला काय सांगतो, गांभीर्याचा इशारा, जो त्या शरीरांना विटाळावेल त्या संदर्भाने ख्रिस्त काय करेल? काय म्हणतो ख्रिस्त? फार गंभीर आहे. तो म्हणतो की मी त्यांचा नाश करेल. जो त्या मंदिराचा नाश करेल, मी त्याचा नाश करेल असं म्हणतो. स्वतः ख्रिस्त जो वाचवणार आहे, जो संरक्षक आहे, जो तारणार आणि उद्धारक आहे, जो सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाणार आहे, तो म्हणतो की जर तुम्ही माझ्या मंदिराच्या संदर्भाने पातक किंवा जारकर्म केलं तर अशांचा नाश मी स्वतः करेन. मग वाचवणारा कोण असेल प्रिया? आणि म्हणून जारकर्म हे गंभीर पातक आहे आणि जारकर्माचं नाव सुद्धा आम्हामध्ये असू नये असं पौल त्या ठिकाणी आम्हाला सांगतो.
कृती करणं तर लांब असू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताने जसं सांगितलं विचार देखील करणं वर्ज्य आहे, त्याचं नाव मुखामध्ये देखील असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जारकर्मासारखं महाभयंकर पातक तितक्याच गांभीर्याने त्याची दखल घेणं गरजेचं आहे. त्याच्याविषयी तुम्ही आणि मी सावध असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण तुम्ही आणि मी भ्रष्ट अशा जगामध्ये या वेळेला जगत आहोत. त्याच्या पुढे त्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? जारकर्मानंतर तो काय म्हणतो? सर्व प्रकारची अशुद्धता, प्रत्येक प्रकारची अशुद्धता, शरीराच्या संदर्भाने, विचारांच्या संदर्भाने, कल्पनांच्या संदर्भाने असू दे, मग अवयवांच्या संदर्भाने असू दे, डोळ्यांच्या संदर्भाने असू दे, हाताचे असू दे, पायाचे असू दे, सर्व प्रकारची मलिनता आणि अशुद्धता यांचं तुम्हामध्ये नाव असू नये. इतकं कटाक्षाने तुम्ही पावित्र्याजवळ, पावित्र्याला धरून राहणं गरजेचं आहे. इतकं कटाक्षाने तुम्ही आणि मी पावित्र्यासाठी झटणं झगडणं अत्यंत गरजेचं आहे. शरीराच्या वासना ज्या आहेत प्रियांनो, त्या शरीराच्या वासनांना आम्हाला कुदलता येणं फार गरजेचं आहे, त्यांना कयात ठेवणं फार गरजेचं आहे. इंद्रिय दमन त्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि इंद्रिय दमन हे कसलं फळ आहे? आत्म्याचं फळ आहे, नाही का? त्या आत्म्याद्वारे आम्हाला मिळेल. आणि मग इंद्रिय दमन जर आम्हाला हवं आहे, आम्हाला शारीरिक अशुद्धता किंवा सर्व प्रकारची अशुद्धता, जारकर्म यापासून पळ काढायचंय, लांब राहायचंय, त्यांचा विचार आणि त्यांचं नाव सुद्धा जर आमच्या मुखामध्ये आम्हाला नकोय, तर आम्हाला प्रत्येक दिवशी पवित्र आत्म्याने भरलं जाणं फार गरजेचं. आणि जर आम्ही तसं करू तरच आम्हाला त्याच्यावरती जय मिळवता येईल प्रियांनो. अन्यथा आमचं शरीर आमच्यावरती वरचढ होईल किंवा आमच्या वासना आमच्यावरती वरचढ होऊन त्या आम्हाला कयात घेतील आणि आम्हाला ख्रिस्ता विरोधात त्या उभ्या करतील. थेसलोनिकरास पहिले पत्र 4 अध्याय वचन 7 आणि 8 कोणीतरी वाचा. देवाने आपल्याला शुद्धपणासाठी पाचारण केले तर पवित्रतेसाठी पाचारिले आहे. त्याचा अवेर करणार तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा अवेर करतो. काय म्हटलेलं आहे? एक मिनिट. वचन काय सांगतं पहा, कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नाही तर पवित्रतेसाठी पाचारण केलं. वचन पुन्हा सांग. थेसलोनिकरास पहिले पत्र 4 अध्याय 7 आणि 8 वचन. थँक्यू. येस, कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नाही तर पवित्र जीवन जगण्याकरिता पाचारण. जर आम्ही पवित्र जीवनासाठी पाचारण केलेले असताना सुद्धा अशुद्धतेकडे आमची जर वाटचाल किंवा आमचा कल आहे, आमचा ओढा आहे, तर आम्ही माणसांचा नव्हे तर पवित्र आत्मा देणारा सर्वोच्च देव याचा अवहेर करतो, अपमान करतो असं म्हटलं. आणि मग आम्ही देवाचे अपमान करणारे जर झालो तर देव आम्हाला त्या ठिकाणी दंडाज्ञा देणार नाही का? आपल्या खात्रीने दंडाज्ञा नाही का? तो आमचा नाश करेल. समाचाराच्या दिवशी आम्हाला तो शेरडांमध्ये उभं करेल, मेंढरांमध्ये येऊ देणार नाही प्रिया. आणि म्हणून अशुद्धतेपासून, सर्व प्रकारची अशुद्धता, बोलण्यातली, विचारांमधली, कल्पनांमधली, कृतींमधली, अवयवांची, शरीराच्या कुठल्याही बाबतीतली सर्व प्रकारची अशुद्धता, खाण्यापिण्यातली अशुद्धता सुद्धा तुम्ही आणि मी जपणं फार गरजेचं आहे प्रिया. त्यापासून आम्हाला पळ काढायचं आहे, कारण आम्हाला पावित्र्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. त्यामध्येच पुढचं एक गोष्ट सांगितलेली आहे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ यांचं तुमच्यामध्ये नाव सुद्धा असू नये असं म्हटलेलं आहे. लोभाला देखील आमच्या जीवनामध्ये जागा नाही. वास्तविकता बहुतांश लोकांच्या जीवनामध्ये, आपल्या सगळ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रियांनो, ही एक बाब बऱ्याचदा असते. आम्हाला काही गोष्टींचा लोभ सुटतो, वाटतो, आम्हाला वाटतं की या गोष्टी आमच्याकडे असाव्यात, नाही का? परंतु याच अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये जे आम्ही आता वाचले त्यामध्ये लोभाला देखील मूर्तीपूजा म्हटलेलं आहे. जारकर्म देखील आहे, अशुद्धपणा देखील आहे, परंतु लोभ देखील मूर्तीपूजेसारखा आहे. आणि जे लोक लोभी आहेत त्यांना देवाच्या राज्याचं वतन, वारसा, वाटा मिळणार नाही असं सांगितलं. गंभीर आहे की नाही हे वचन?
खात्रीने गंभीर आहे प्रिया. कारण दैनंदिन जीवन जगत असताना जगामध्ये अनेक गोष्टींचा लोभ आम्हाला सुटतो. आमच्याकडे हे असावं, आमच्याकडे ते असावं, आम्ही समाधानी राहत नाही. त्यापेक्षा देवाने दिलेल्यापेक्षा अधिक गोष्टी आम्हाकडे असाव्यात असं आम्हाला वाटतं, आणि आम्ही त्यासाठी खटाटोप करायला लागतो. आणि आम्ही देवाच्या कुंपणाबाहेर जातो, देवाच्या छावणीबाहेर जातो, देवाच्या पुरवठ्याबाहेर जाऊन आम्ही काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आणि मग त्यावेळेला खरी गल्लत होते. तुमच्या आणि माझ्या बाबतीत, प्रत्येकाच्या बाबतीत प्रियांनो, ही गोष्ट होत असते. परंतु तुम्हाला आणि मला या मूर्तीपूजेपासून जपणं फार गरजेचं आहे. लोभाविषयी एक आज्ञा आम्हाला सांगितलेली आहे. कुठं वाचायला मिळते हो प्रियांनो ती आज्ञा? लोभ धरू नको असं म्हटलेलं आहे. 10 आज्ञामध्ये. 10 आज्ञांमध्ये. यस, कितवी आज्ञा आहे 10 आज्ञांमधली? 10वी आज्ञा आहे. 10वी किंवा 10वी 10वी. 10वी आज्ञा आहे. कोणाची पाठ आहे का? काय आज्ञा आहे? तू तू तुझा आपल्या दास कोणत्याही गोष्टीचा लोभ धरू नको. प्रत्यक्ष करू नको. एक 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 आधी आधी जयश्री आंटी तुम्ही सांगा. तू तुझा दास गाढव अथवा कोणत्याही चीज वस्तूची प्रतीक्षा करू नको. येस. दीपक अण्णा तुम्ही सांगा. तू आपल्या शेजाऱ्याचा स्त्रीचा लोभ धरू नको आणि कोणत्याही गोष्टीचा लोभ धरू नकोस. येस. लोभाविषयीची ती आज्ञा, 10वी आज्ञा आम्हाला वाचायला मिळते. निर्गमाचा 20वा अध्याय वचन 17 कोणीतरी वाचा. आपल्या शेजाऱ्याच्या धनाचा लोभ धरू नकोस. आपल्या शेजाऱ्याच्या स्त्रीची अभिलाषा धरू नकोस. आपल्या शेजाऱ्याचा दास, दासी, बैल, गाढव अथवा त्याची कोणतीही वस्तू यांचा लोभ धरू नकोस. येस. शेजाऱ्याच्या घराचा, त्याच्या स्त्रीची, त्याच्या दास दासी, बैलगाड्या अथवा त्याची कोणतीही वस्तू याचा आम्हाला लोभ धरायचा नाहीये. लोभ काय आहे? 5:5 इफिस 5:5 प्रमाणे लोभ काय आहे? आत्ताच आपण शिकलो. इफिस 5:5 प्रमाणे लोभ कुठल्या वर्गवारीमध्ये? मूर्तीपूजा. मूर्तीपूजा आहे. लोभ हा मूर्तीपूजेच्या त्या प्रियांनो वर्गामध्ये बसतो, आणि मूर्तीपूजा देवाला आवडत नाही. आणि लोभाचा त्या ठिकाणी दंड देखील त्या वचनामध्ये आम्हाला सांगितलं की जर आम्ही लोभ धरतो तर आम्हाला देवाच्या राज्याचा वारसा, वतन, वाटा मिळणार नाही असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. लूक्याचा 12वा अध्याय वचन 15 कोणीतरी वाचता. लूक 12:15. आणखीन वाचक वर्ग. त्याने त्यांना सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तरी ती त्याचे जीवन होत असे नाही. आमेन. सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर त्याचे जीवन होत नाही. लोभापासून आम्ही सांभाळणं फार गरजेचं आहे. बहुतांशला वेळेला आम्ही स्वतःला भुसकून याच एका गोष्टीमुळे घेतो. आमच्या जीवनामध्ये खेद जो बऱ्याचदा असतो तो याच एका गोष्टीमुळं, याच एका पातकामुळे निर्माण होतो. का? कारण आम्ही लोभी झालेलो असतो. आणि मग ती गोष्ट जेव्हा आम्हाला प्राप्त होत नाही तेव्हा आमच्या जीवनामध्ये अधिक खेद निर्माण होतो. आमची मुद्रा पालटते, नाही का? जिथं आम्ही संतोषाने जीवन जगणं गरजेचं आहे तिथं आम्ही असंतोषी होतो. देवाच्या पुरवठ्यावरती आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. देव जो पाहून पुरवून देणारा आहे, यावे इरे, त्याच्या पुरवठ्यावरती आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण. हे आपल्या सगळ्यांसाठी, माझ्या आणि आपल्या प्रत्येकासाठी प्रियांनो ही गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही त्यापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं. पेत्राचे दुसरे पत्र 2रा अध्याय वचन 3 कोणीतरी वाचा. पेत्राचे दुसरे पत्र 2रा अध्याय वचन 3. लोभ धरून वाच. ठीक आहे.
ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही आणि त्यांचा नाश डोलक्या घेत नाही. देवाचं वचन कडक आहे प्रियानो. ते म्हणतं ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील. कोण? खोटे संदेष्टे आणि पापी जीवनक्रम जगणारे जे लोक आहेत त्यांची या ठिकाणी विशेषण सांगितलेलं आहे. जे खोटे संदेष्टे आहेत म्हणजे खोटे देवाचे सेवक आहेत ते लोभी असतात, आणि जे पापाने जीवनक्रम व्यतीत करणारी लोक असतात ते देखील लोभ करतात, बनावट गोष्टी ते सांगतात आणि तुम्हांवर ते पैसा मिळवतात असं म्हटलेलं आहे. त्यांच्या संदर्भाने दंड काय सांगितलंय? त्यांचा दंड विलंब करणार नाही, त्यांच्या दंडाला डुलक्या लागत नाही. कोण आहे तो दंड त्यांचा? जो डुलक्या घेत नाही आणि झोपतही नाही, जो विलंब करत नाही. कोण आहे? परमेश्वर. देव, परमेश्वर आहे. देव अशा लोकांचा समाचार केला. आम्ही कुठल्या वर्गवारीमध्ये बसतो प्रियांनो, याचं आम्ही परीक्षण करणं फार गरजेचं. जर आम्ही लोभी आहोत तर आम्ही पापी जीवनक्रम किंवा खोटे संदेष्टे या वर्गवारीमध्ये जातोय का आम्ही लोभापासून दूर राहून पवित्र जन यांना शोभेल असं वर्तन करतो आणि लोभाची वाच्यता देखील आमच्या मुखामध्ये होत नाही. होते तर देवाकडे क्षमा मागणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही जपणं फार गरजेचं आहे. ती गोष्ट आमच्या जीवनामध्ये असता कामा नये, तिची वाच्यता देखील नको. आता मी तुमच्याकडे वेळ देतो. पवित्र शास्त्रामधली लोभाची काही उदाहरणं तुम्हाला ठाऊक आहेत का हो? की काही लोकांनी लोभ धरला आणि त्यापासून त्यांना फार मोठा त्या ठिकाणी दंड भोगावा लागला. अनन्या सफिरा. अनन्या आणि सफिरा. येस. काय केलं त्यांनी? जरा विश्लेषण करून सांगाल अंकल? आपण शिकलोय बऱ्याचदा, उजळणी म्हणून आपण आपलं जे काय असेल ते जमीन विकून तो पैसा मंदिरात आणून द्यायचा होता आणि ते त्या दोघांनी विकून ते आपल्या नवरा बायकोने ठरवून त्यांनी ते पैसे सगळे दिले नाहीत. त्यातले काही भाग काढून ठेवला आणि राहिलेले मंदिरात दिले आणि सांगितलं की एवढ्याला विकलं काय तर तेवढ्यालाच विकलं म्हणून सांगितलं. येस. लबाडी केली, लोभ धरला, देव पाहून पुरवून देणारा होता यावरती त्यांनी कदाचित विश्वास धरला नाही. खरं तर त्यांच्यावरती जबरदस्ती नव्हती, परंतु स्वइच्छेने करून सुद्धा त्यातलं काही त्यांनी मागे ठेवलं आणि देवाच्या पवित्र आत्मेविरुद्ध लबाडी केली, लोभ धरला आणि त्याचं पातक त्यांना मिळालं, त्याचं शासन त्यांना मिळालं. अजून एखादं उदाहरण तुम्हाला आठवतं का? आता दीपक अण्णां व्यतिरिक्त कोणीतरी सांगा. याकोबाच्या लाडक्या पत्नीने देखील आपल्या बापाच्या घरून मूर्त चोरलेल्या आणि त्याचं त्यांना देखील प्रायचित्त मिळालं. येस. घरून काही चीज वस्तू त्यांनी आणल्या होत्या लोभाने आणि त्याचा दंड देखील तिला त्या ठिकाणी मिळाला. अजून काही उदाहरण? एलिशाचा दास गेहजी त्यांनी नामानाने दिलेल्या भेटवस्तूच्या एलिशाने नाही म्हटलं तरी पण त्यांनी ते घेतलं आणि त्याचा नाश झाला. अलिशाचा दास गेहजी, काय झालं होतं? नामान हा प्रतिष्ठित असा सेनापती जेव्हा अलिशाकडे बरं व्हायला आला होता तेव्हा त्याने त्याच्यासाठी बऱ्याच भेटवस्तू आणलेल्या होत्या. अलिशाने त्या घेतल्या नाही, त्याचा स्वीकार केला नाही, तो परत निघाला. तेव्हा गेहजी त्याच्या मागोमाग गेला आणि त्याला म्हटलं, थांबा थांबा, परत कुठे घेऊन जातात, माझ्याकडे द्या, मी आहे त्या सगळ्या गोष्टी घ्यायला. लोभ धरला. देवाच्या पवित्र आत्म्याने अलिशाला ते प्रगट केलं. त्याला विचारलं, गेहजी कुठे होतास? तो म्हणला, कुठे नाही, इकडेच होतो, कुठे गेलो नव्हतो. अलिशा म्हणाला की मी तुला पाहिलंय, तू नामानाच्या मागे गेला होतास. आणि काय शासन झालं त्याला? आयुष्यभर कोडी झाला. येस. गेहजीवरती तातडीने कोड आलं. फक्त गेहजीवरती आलं का? सर्व कुटुंबावर आलं. पूर्ण याच्यावर, पूर्ण पिढ्यानपिढ्यांवरती, पिढ्या कुटुंबावरती, पिढ्यानपिढ्यांवरती तो शाप, देवाचा क्रोध त्या ठिकाणी आला. लोभ ही मूर्तीपूजा आहे, गंभीर पातक आहे. अजून काही उदाहरण माहिती आहे का? दाविदाने बेतशेबेचा लोभ केला आणि त्याने उरिया आणि बेतशेबे विरुद्ध पातक केलं. दाविदाने देखील प्रियांनो जी 10वी आज्ञा सांगितलेली आहे की आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीचा, घराचा लोभ धरू नकोस, दाविदाने
ते पातक केलं आणि त्या लोभाचं त्याला त्या ठिकाणी दंडाज्ञा देखील झाली प्रिया. फक्त लोभ करून तो थांबला नाही, परंतु त्यावरून पुढे जाऊन त्याने खून देखील केला, नाही का. आणि ते भयंकर पातक त्याच्यावरती आलं आणि देवापुढे त्याला दंडाज्ञा देखील दिली. काय दंडाज्ञा झाली? बेतशेबेपासून हा, तलवार तुझं घर सोडणार नाही. येस. आणि तातडीने त्या ठिकाणी काय झालं? तू जगशील पण ते बाळ मेलं. तुझा मुलगा मरेल, ते मेलं. दाविदाने शोक केला त्यासाठी, नाही का. तातडीनं शासन त्या ठिकाणी झालं. अजून काय उदाहरण आहेत? बरीच उदाहरणं आहेत पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये. नव्या करारामध्ये तर सर्वोत्तम उदाहरण आहे लोभाचं. यहूदा इस- इस्करियोत. किती रुपयांचा लोभ धरला? 30 रुपयांचा. 30 रुपयांचा लोभ. भयंकर पातक. तो जन्मला नसता तर बरे झाले असते असं म्हटले, नाही का. किती भयंकर मोठं शासन त्याच्या वाट्याला आलं. 30 रुपयांसाठी त्याने प्रभूला धरून दिलं, विकून टाकलं, लोभ धरला. अजून जुन्या करारामधून अजून काही आहेत का? आखान कोणाला माहिती आहे? आखान खानाने बी कोणाला ठाऊक काही गोष्ट काय झालं होतं? यरीवची भिंत पडली. येस, हा सीमा. आईनगरात जेव्हा ते लढाई करायला गेलेले तेव्हा तिथल्या वस्तू मला वाटते तिथल्या त्यांनी काही वस्तू स्वतःकडे राखून ठेवल्या. आणि मला जमिनीखाली त्याने दडवून ठेवलेल्या. आणि यरीवची त्याला भिंत कोसळली. हा, आणि जेव्हा ते पुढच्या शहरावर जेव्हा ते चढाई करायला जातात तेव्हा ते अपयशी होतात. आणि जेव्हा यहोशुआ विचारतो की कुणी पातक केलंय, तेव्हा आखानाच्या कुटुंबाचं नाव येतं आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबासहित त्याला शिक्षा मिळते. त्याला मारलं जात, मला वाटतं त्याला विहिरीत टाकलं जातं, असं मार. काहीतरी आहे. येस, धोंडमार. एका खिंडीत नेऊन त्यांना धोंडमार केली जाते. काय झालं तर यरीहो शहर त्यांनी ताबा घेतला. त्यातल्या वस्तू देवाच्या मंदिरामध्ये ठेवायच्या होत्या, परंतु त्यापैकी एक शिणारी जागा त्याचा मोह त्याला लागला प्रिय. चांगल्या वस्त्राचा मोह त्याला लागला. 25 शेकेल चांदी, 50 शेकेल सोनं इतकं त्याने त्या वस्तूंमधून चोरून लपून ठेवलं. देवाने सहज युद्ध न करता विजय दिला होता. पुढच्या शहरावरती, आय हे छोटं नगर होतं, त्या शहरावरती चढाई करून गेले. मोजक्या लोकांनी इस्रायल लोकांना पळवून लावलं प्रियांनो. पराजय झाला आणि यहोशुआ देवाजवळ उपडा पडून झगा फाडून रडायला लागला की देवा, तू आम्हाला असं का केलंस? इतक्या मुठभर लोकांच्या स्वाधीन करलेस आणि आम्हाला पराजय दिलास. देव म्हणाला की तुम्ही माझ्या विरोधात पातक केलेलं आहे, तुम्ही माझ्या विरोधात चोरी केलेली आहे. आणि मग ते चोरीचं पातक त्या ठिकाणी उघड झालं आणि आखान आणि आखानाच्या संपूर्ण कुटुंबाला प्रियांनो एका खिंडीत नेऊन, फक्त कुटुंब नाही त्याच्या गुराढोरांसहित त्याला त्या ठिकाणी धोंडमार करण्यात. येस. अजून कोणी आहे का? आहाबाचं काही पातक आहे का लोभाचं? कोणाचा तरी मळा त्याने घेतला होता. नाबोताचा मळा. हालेलुया. नाबोताचा मळा. आहाब राजाच्या राजवाड्याच्या बाजूला नाबोताचा द्राक्षाचा मळा होता. आहाब काय म्हणाला? त्या द्राक्षाचा मळा मला दे, त्याची किंमत तुला देतो, किंवा याच्या व्यतिरिक्त तुला दुसरं शेत देतो. तो म्हणाला की नाही, माझ्या वाडवडिलांची ही जमीन आहे, मी देऊ शकत नाही. काय केलं आहाबाच्या पत्नीने? खोटे साक्षीदार उभे केले, धोंडमार केला आणि नाबोताचा खून केला. आणि काय त्या ठिकाणी शासन आलं त्याच्यावरती, आहाब आणि इजबेलीवरती? शासन कोणाला ठाऊक आहे? इजबेलीचं मांस कुत्रे खातील म्हणून. हे जिथे नाबोताचा खून झाला किंवा रक्त सांडलं, तिथंच कुत्रे तुझे रक्त चाटून खातील असा शाप त्याच्यावरती आला. आणि इजबेलीचं मांस कुत्रे खातील असा शाप त्यांवरती आला. प्रिय, लोभ
बऱ्याचदा अनेक महाभयंकर पातकांना जन्म देतो प्रिया. लोभापायी अनेक महाभयंकर पातकांची गर्भधारणा होते आणि त्याद्वारे पाप प्रसवतं आणि ते देवापासून आम्हाला लांब करतं. शौलाने देखील एक लोभाचं पातक केलं होतं का हो? शौलाला सगळ्याचा नाश करायला सांगितलं होता त्यानं. ते चांगली चांगली जनावर वगैरे असे म्हणजे त्यांचा नाश केला नाही त्यांनी. दुष्ट पशु राखून परत आणले. आगागाच्या संदर्भाने सगळं मारायला सांगितलेलं होतं, सगळ्यांची कत्तल करायला सांगितलं. चांगले पुष्ट पशु बघितल्यावरती शौलाला आणि शौलाच्या गोटातील काही लोकांना त्याचा मोह सुटला. त्यांनी ते आणले नाही का आणि राजवाड्याच्या मागे त्यांना ठेवलं. आणि जेव्हा ते उघडकीस आलं तेव्हा शौल काय म्हणाला? कोणासाठी आणले? परमेश्वरासाठी, तुझ्यासाठी आणले. माझ्यासाठी नाही आणले, तुझ्यासाठी आणलेत, अर्पण करायला आणलेत. देवाचा आज्ञाभंग त्या ठिकाणी झाला प्रियानो. लोभ सुटला आणि काय त्याची दंडाज्ञा झाली माहितीये? शौलाचं राजपद गेलं. राजपदावरून देवाने त्याला झुगारून टाकलं, काढून टाकलं. जो मोठा राजा, त्याचं काय सगळ्यात मोठं त्याचं आपण काय म्हणूयात की प्रिव्हिलेज काय होतं? कोण होता शौल? शौल देवाच्या लोकांना छळत होता. पहिला राजा होता. हालेलुया. इस्रायलावरती राज्य करणारा पहिला राजा नाही का? देवाने त्याला त्याच्यावरून काढून टाकलं आणि त्याच्या ऐवजी दाविदाला त्या ठिकाणी अभिषेक करण्यात आला. अशी उदाहरणं लोभाची आहेत प्रियांनो. लोभ जो आहे तो मूर्तीपूजा आहे. लोभ प्रियांनो त्या वर्गामध्ये बसतो ज्या वर्गामध्ये त्या ठिकाणी आम्हाला देवाच्या राज्याचा वाटा त्या ठिकाणी मिळू शकत नाही. नीता, तुला काही उदाहरण माहिती अजून? लोभाचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आदाम आणि हव्वा आणि त्यांना पातकात टाकणारा सैतान. सैतानाला लोभ झाला होता की तो त्या राजासनावर बसेल देवाचा. त्याने डायरेक्ट देवाचा लोभ धरला होता आणि आदाम आणि हव्वा यांनी देवाच्या प्रतिरूपाचं किंवा देवासारखं होण्याचा लोभ धरला होता. येस, भयंकर पातक, पहिलं पातक त्या ठिकाणी ते झालं प्रियानो, लोभाचं. मनोरम गोष्टी जेव्हा दिसतात तेव्हा आम्हाला लोभ सुटतो. आम्ही त्यावेळेला काय करायला पाहिजे? प्रार्थना. काय करायला पाहिजे? प्रार्थना करायला पाहिजे. देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी मागायला पाहिजे. आज देवाकडे कृपा मागूयात की देवबाप्पा, जर अशा कुठल्या चुकीच्या तुझ्या इच्छेच्या विरोधात असलेल्या गोष्टींचा लोभ आम्हाला सुटला असेल तर आम्हाला या महाभयंकर पातकांपासून आवर आणि त्याद्वारे अजून काही पातकांना आम्ही जन्म देऊ नये, जेणेकरून तुझ्या आणि आमच्यामध्ये वैरभाव निर्माण होईल. प्रार्थनेचा मुद्दा जरूर लक्षात ठेवा प्रिया. देवा, तुझ्या इच्छेच्या विरोधात जर एखाद्या गोष्टीचा एखाद्या बाबतीत आम्ही जर लोभ धरला असेल तर आम्हाला त्यापासून आवर, जेणेकरून आम्ही त्या लोभापोटी अजून कुठल्या महाभयंकर पातकांना जन्म देऊ नये आणि तुझ्या आमच्यामध्ये वैर आम्ही निर्माण करू नये. देवाकडे कृपा मागूयात प्रियांनो. आपण इकडे थांबूयात, पुढील वेळ आपल्या संचालकांकडे. थँक्यू थँक्यू साहेब. धन्यवाद देवबापाच्या नावाला. खूप चांगल्या प्रमाणात आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं. आता वेळ झालेली आहे तर प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि शेवटचं गीत आपण सर्वजण आपले माईक अनम्यूट करूया आणि हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे प्रभू. आज रोजची भाकर परीक्षित आणू नको, सर्व वाईट कोरोनापासून सोडून कारण की राज्य आणि सामर्थ्य सर्व काळ तुझेच आहे. आमेन. ईश्वरा तो मजला सांभाळ आयुष्यभर राखीता प्रतिपाल. Hallelujah, praise Lord, good night. हालेलुया. Hallelujah, praise the Lord. हालेलुया, गुड नाईट. सर्वांना जय Hallelujah. Praise the Lord. Good night.
Hallelujah. Praise Lord. Good night.